काही म्हणा पण शोभीनं लग्न एकच नंबर करून दिलं. लय मोठं लग्न केलं बाई. आणि बाई नाही नाही म्हणतात चांगलं 30-35 सोनं घातलं की पोरगीला. नवरदेवाकडच्यानी काही नाही घातलं, फक्त 2 वाट्याचं मंगळसूत्र घातलं शोभीच्या पोरीला. बाकी पोरगीला काही नाही, सगळं शोभीनं केलं. 30-35चं चांगलं ते चोकर म्हण, ते गोरमाल म्हण, सगळं केलं. आणि नवऱ्याला 10 तोळ्याची चेन दिली शोभीनं नवरदेवाला. मग आणि आपल्याला दाखवती की माझ्याकडं काय नाही, मी किती गरीब आहे. आणि आम्हाला तर म्हणे मी सोसायटी उचलली आणि मी ती बिशी उचलली आणि हे गेले होते ते पतपेढी काढायला. मला सांग, पतपेढी काढून सोसायटी उचलून आणि ह्या बिशी उचलून एवढं 30-35 तोळे सोनं करता येते? आणि एवढं मोठं लग्न करता येते का 1000 वराड्याचं? नुसती अगं दडवून ठेवलाय पैसा, नुसती दडवून ठेवती पैसा. बारके जावं लागत, काय देत नाही म्हणून बारकी जाऊ भांडत असते अगो. आणि पोरीचं तर सोडच तू, पोरी आता 30-35 तोळ घातलंच आणि स्वतः चांगली 20-25 तोळ घालून मिरवत होती बघ. आणि काय ती जरी काटाची पैठणी निसली ती तुला सांगते. आणि आपलेच तोर येत होती बघ वरमाई, असा मळवट भरला होता आणि वरमाई नुसती फिरत्या झपाक 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 असं सोनं घालून मिरवत्या दाखवत्या लोकांनी. आणि बाई मला सांग, आता आपण एवढं लग्नाला गेलो, विचारतं का नाही एखादं तुम्ही जेवला होता, खाल्ला होता, कधी आला, कसा आहे, बसा? काही नाही बघ बाई तिला पाहुण्यांचं. नुसती त्या स्वतःच्याच गोटावळ्यात होती बघ. स्वतःची बहीण म्हणू नकोस, स्वतःचे भाऊ म्हणू नकोस, ती आई म्हणू नकोस, मामा मामी सगळे आले होते ना तिच्या इकडचे, ते म्हणू नको, सगळी त्यांच्याच गोटावळ्यात होती. आणि त्यासनी 4-4दा विचारती, जेवलाव का, खाल्लाव का, आणि इथं बसा, आणि त्या मामाला कूलरच लावा आणि त्याला गरमच होते, फॅनच लावते, नुसतं स्वतःच्या गोटावळ्यात. मला सांग, पोरीचं लगीन करायचं बरोबर म्हटलं कसं, सगळ्या पाहुणे मंडळांनी धरून राहायला लागते ग, सगळ्या गोतावळ्या बघायला लागतोय, दोन्हीकडची पाहुणी बघायला लागते, ती कोण आलं, कोण गेलं, कोण राहिलं, कोण जेवलं का, कोणाचं काय झालं. बात सही आहे. काही नाही बघ शोभीचं, नुसती आपल्या स्टोऱ्यात होती. पूर्वीच्या हत्याला ती कावं लागणार. शोभीची नंद बाई आली होती की बाई, आली होती ती अगदी लंगटीची पार्वती होऊन आली होती बघ, तुला सांगते संगे काहीच नाही गो. आता मला सांग, सख्या हिचं लग्न, भाचीचं लग्न, एकुलती एक आत्या, म्हणजे आत्याचा मान कसा असतोय ग, आत्याने कशी यावी, अशी मस्त जरी काटाची साडी नेसून यावं, दागिनं घालून यावं, मिरवावं, नवरीची आत्या, असं काहीच नाही बघ. अगदीशी लंगटीची पार्वती होऊन आली होती, एकदम अशी साधी सुधी साडी घालून बघ. अगं मागच्या महिन्यात तिची ती नवऱ्याला ते बिझनेस मध्ये फटका नाही का बसला, तेव्हा दागिने इकलं वाढतं. मला तशी शोभी म्हणत होती माग, तेव्हाच दागिने इकलं असतील बघ. पण इकलं असलं तर शोभीला पण कळायला नको का, स्वतः एवढं मोठं दागिनाशी मडली होती, एखादा काढून देतं नंदाला, घाल म्हणतं लग्नापुरतं, काही नाही ते शोभीला कळायचं बघ. जाऊ दे संगे, आपल्याला काय करायचं बाई, आपण आपलं बघावं, है की नाही. तात्या येते का ग बरं? अगं तात्या बरं, अगो बाई सांगा हिला, म्हणते तात्या बरं आहे ती का. अगं तात्या बरं सोड, तात्या ते डीजे लागले होते, नाचायला लागले होतं. मला आमदार झाल्यासारखं वाटते. एका हातात ते असं धोत्राचा सोगा, एका हातात अशी काठी धरली होती, म्हातारा असं नाचत होतं बघ नुसतं. मला आमदार झाल्यासारखं वाटते. अगो ते 3 महिन्यापूर्वी ते पडले नव्हते का मोहरीत पाय घसरून, मला वाटलं होतं तेव्हा म्हातारं राहतच नाही म्हणून, आता उठत नाही म्हातारं. मी शोभीला म्हणली होती, पण विचारती हसनी की बाई तुला पुरीचं लग्न मांडलेस, पण म्हाताऱ्याचं मला काही शाश्वती दिसना. म्हातार मध्येच गचकल बघ, जपून राहा म्हणलं, म्हाताऱ्याला जप लग्नापर्यंत. पण लग्नाची तारीख काढली शोभीने, म्हातार बाई बरंच झालं, म्हाताऱ्याला जवानी चढली बघ म्हातारपणात. काय नुसतं नाचत होतो, ती अशी टोपी आणि ते फेट फिरवत होतो, आणि मला आमदार झाल्यासारखं वाटते. आणि एकाला ओढत होतो, ह्याच निवडलं होतं बाई नाचायला, काय हो सांगा की, ह्याच निवडलं होतं बाई नाचायला, ह्यासनी घेऊन गेली ती नाचायला, हे आलं लगेच बाजूला निघून. काय नाचत होतो, त्या नवऱ्याकडची सगळी वराडी मंडळी म्हणत होती, बाई नवरीचा हात लईच रंगीलाय, नवरीचा हात लईच रंगीलाय, असा कसा नाचतोय. अगो काय काय तर म्हणायला लागली, तात्याने टाकली होती बिकली होती का काय. म्हणलं नाही नाही तात्या आमचं असलं काही करत नाही. ती म्हणलं ती कसं एकुलतं एक हिचं लग्न आहे ना ग नातीचं, म्हणून ते आनंदात नाचत होतो. पण काय म्हातारं नाचत होतं बाई, बघण्यासारखं तात्या नाचत होतं बघ. शोभीची पोरगी रडली का जाता ना,
अगो बाई, कशाची रडत्या शिवबीची पोरगी? ती तसली मॉडर्न बिडर्न नाही का? अगं रडायचं सोड, डोळ्यात एक ठेपूस नाही आलं शिवबीच्या पोरीचं. नंतर काय काय पोरी म्हणलं रडून रडून डोळे असं लाल करते, त्याचा मेकअप सगळा धुवून जाते बघ रडून. पण शिवबीची पोरगी वळून पण बघितलं नाही शिवबीच्या पोरीनं शिवबीतलं. नवऱ्याचा असा हात धरला, अशी झपाक दिसणं जाऊन बसली बघ गाडी पाठवणीच्या वेळेला. पिक्चर की यासनी हे पण बघत होतं की मागणं. आणि अगं पोरगी जाऊ दे, पोरगी तर नाहीच रडली, जाऊ दे पोरगी मॉडर्न आहे, पोरीचं समजून जाऊ ग आपण. अगं शिवबी पण रडली नाही, तिच्या पण डोळ्याला ठिप्पूस नाहीये. अशी नुसतीशी लांबणं तोऱ्यात बघत होती, कशी पोरगी चालल्या, कशी पोरगी चालल्या, कशी पोरगी चालल्या. आणि पोरगी अशी गेली बघता बघता निघून आणि हसत होती. अगो मी जाऊन म्हणलं, अगं शोभा, पोरगीची पाठवणी होत्या, जरा रडावं ग बाईनं. तर मला म्हणती असल्या प्रथा जुन्या झाल्या, चांगल्या एवढ्या सोन्यासारखं मला जावाय मिळालंय. मला म्हणती कशाला रडू मी. अगो बाई, तिला म्हणलं रडणं काही प्रथा असते का संगी, मला सांग. पोरीच्या लग्नात रडणं प्रथा असते का? अगं पोटचा गोळा असा परक्याला द्यायचा, म्हणलं डोळ्यात नासू असं टपाटप टपाटप आपोआप गळते. त्याने सांग तू त्या शोभेला काहीच नाही बघ, अशी अशी तोऱ्यात उभी राहिलो की नसते. जाऊ दे बाई, यासने मी म्हणलं बघा, म्हणलं बघून घ्या जरा तिच्याकडं.